वर्ष होतं 1999. मी मुंबई शहरामध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम करत होतो आणि मी साऊथ मुंबईमध्ये राहायचो आणि बांद्रामध्ये माझं ऑफिस होतं. माझं जायच्या मार्गावरती माहीम कुर्ला रस्ता होता. त्या माहीम कुर्ला रस्त्याने मी धारावीमधून बांद्राला जायचो. तर माहीम कुर्ला रस्त्याला लागलं की डावीकडे तिवराचं खूप चांगलं जंगल होतं. एके दिवशी मी जात असताना मला 5-6 लोक झाडं तोडताना दिसले. तर मी वायरलेसवरनं स्थानिक पोलिसांना बोलवलं आणि त्या लोकांना ताब्यात घेतलं. ते लोक पळून गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी प्रवास करायला लागलो तेव्हा मला दिसलं तिथे 5-6 झोपड्या तयार झाल्या. मग मी आमच्या सिनियर पीयांना फोन केला. मी त्यांना सांगितलं की त्या झोपड्या आल्यात, नवीन दिसतात, तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा. तर सिनियर पीयांनी मला सांगितलं, सर झोपड्या काढणं पोलिसांचं काम नाही, ते महानगरपालिकेचं काम आहे. ते बरोबरच होतं, कारण पोलिसांचं काम झोपड्या काढणं हे नाही. मग मी महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला आणि मी रोज त्या रस्त्यावरती जायचो. मला रोज 5-6 नवीन झोपड्या येताना दिसायच्या आणि मी रोज पाठपुरावा करायचो. तर साधारण एक आठवडाभर पाठपुरावा केल्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ते तिवराचं जंगल आहे, ती खाडी आहे आणि ती खाडी जी आहे ती रेव्हेन्यूची जागा आहे, त्यामुळे ते आम्ही काय करू शकत नाही, तुम्ही कलेक्टरकडे जा. मग मी कलेक्टर साहेबांच्याकडे पाठपुरावा करायला सुरुवात केली. तर रोज एक 8-10 नवीन झोपड्या एके दिवशी तिथे पाठी पण उगवली, एकता नगर. आणि जेव्हा एका महिन्यानंतर कलेक्टर साहेबांनी ठरवलं की आता अतिक्रमण काढायचं, तेव्हा झोपडपट्ट्या काढणं हे खूप किचकट, धोकादायक आणि त्रासदायक असा बंदोबस्त असतो. बऱ्याच वेळेला लोकांचा विरोध होतो, बळाचा वापर करावा लागतो. कधीकधी लोक जाळपोळ करतात, आग लावतात. मग ते अतिक्रमण निर्मूलन थांबतं आणि दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा नवीन झोपड्या बनायला सुरुवात होतात. म्हणून आम्ही तिथले झोपडपट्टी दादा होते त्यांची एक यादी तयार केली. ज्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे होते त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली. ज्या अवैध वीज तोडण्या होत्या त्या तोडून टाकल्या. आदल्या दिवशी रात्री केरोसिनचे साठे जप्त केले तिथनं आणि भरपूर मोठा बंदोबस्त देऊन, म्हणजे लोकांना असं वाटतं की पोलीस आर ट्रिगर हॅपी किंवा त्यांना बळाचा वापर करायला आवडतो, पण खरं म्हणजे पोलिसांना बळाचा वापर करायचा नसतो. तर दिसेल असा बंदोबस्त आम्ही ठेवला आणि बंदोबस्त सुरू झाला. तर सिनियर पी यांच्याकडनं फोन आला की सगळं ठीक चालू आहे. मग काय चालू आहे बघायला म्हणून मी गेलो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तर एका ठिकाणी एक बाई अतिक्रमण काढणाऱ्या कलेक्टरचे ऑफिसर आणि पोलीस अधिकाऱ्यांशी जोरात भांडत होती की तुम्ही माझ्याकडनं झोपडी लावण्याकरता हप्ते घेतले, आता माझी झोपडी तुम्ही तोडता कशी. दुसरीकडे एक म्हणजे झोपड्या तोडून झाल्या होत्या बऱ्याचशा, पण एक देऊळ होता. आता देवळावरती कुणी पहार चालवायची म्हणून पोलीस अधिकारी थांबले होते की आता ही पहार कोणी चालवायची. पण सगळं सुरळीत चालू होतं, कुठे हिंसाचार नव्हता. म्हणून मी आपलं काम समाधानाचं झालं असं म्हणून मी बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर जे दृश्य बघितलं ते बघून म्हणजे अजूनही मी ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं तेव्हा अस्वस्थ होतो. माहीम कुर्ला रस्ता खूप रहदारीचा गजबजलेला रस्ता आहे. ट्रक्स, गाड्या वेगाने जातात, मोठा रस्ता आहे. त्या रस्त्यावरती एक अशी पूर्ण ओळ लागली होती. मुंबई पोलीस, SRPF लाठ्या घेऊन, हेल्मेट, शील्ड, बंदुका घेऊन उभे होते. आणि रस्त्याच्या मध्यभागी 3 मुलं, एक 7-8 वर्षाची मुलगी, तिच्या कडेवरती एक 2 वर्षाचं मूल आणि तिचा बोट धरून एक 4 वर्षाचं मूल रस्त्यामध्ये ओक्साबोक्षी रडत होते. माझ्या लक्षात आलं की आमच्या पुढाकारामुळे त्या दिवशी तिचं घर तुटलं असणार. जर तिचं घर तुटलं असेल तर महानगराच्या प्रगतीमध्ये, समृद्धीमध्ये किंवा पर्यावरण वाचवण्यामध्ये तिला आस्था असावी का असावी. आणि जर तिने हे बघितलं की हे पोलीस दल आहे, हत्यारं घेऊन माझं घर तोडतायत, तर तिचं पोलीस आणि व्यवस्थेबद्दल काय मत होईल. ह्या प्रश्नाने म्हणजे मला असं वाटतं की कायदा आणि सुव्यवस्थेचे हे आणि असे जे न सुटलेले प्रश्न आहेत, आणि असे खूप प्रश्न आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.